हाय हॅलो गायस, मी स्नेहलता दांडवरे. तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर मी आज म्हणलं एक लॉंग व्हिडिओ टाकावा. हे बघा, मुलांचं पेपर चालू आहे. आज संडे आहे, सुट्टी आहे मुलांना. तर हाय निवांत पोरांचं आपलं निवांत उठून आंघोळ्या पांघोळ्या त्यांचं चालूच असतं. खाणं पिणं हे. आता बघा आदिती अभ्यास करत आहे. काय अभ्यास करते आदिती? हे बघा, तिचा हिंदी ॲक्च्युली ना हिंदीला जरा म्हणलं जोर दे, कारण की हिंदी आपल्याला जास्त करून जमत नसते. म्हणून ते छोट्या छोट्या म्हणजे काय काना मात्रा असतो ना, ते चुकत असतं. म्हणून तिला म्हणलं मी हिंदी वाच, हिंदीवर जरा जास्त जोर दे. हे बघा आधी ते अभ्यास करत बसले. हे बघा, हिंदीचं तिला म्हणलं अभ्यास कर. सार्थक बसलाय खाटावर. वाच, नाही वाच, जरा जोरा जोरात वाच. अरे वा, मार्क कमी आले मग काय करणार? नाही, असं आहे. अभ्यास आताच केला परत पेपर येत नसतो. एकदा पेपर लिहिल्यावर परत वाटतं घरी आल्यावर, अरे बापरे मी केलं असतं पहिल्यांदाच. म्हणजे असं वाटतं की अरे एवढं इझी मी कसं काय सोडलं. मी कसं सोडलं. मी केलं असतं तर मी बरं झालं असतं. मग परत परीक्षेला पेपरामध्ये मग परत सोडायचं. आता टाइम आहे, याद करायचं, अभ्यास करायचा, ते नाही. मग परत परीक्षेला धडाधड उत्तरं द्यायची सोडून असा हा सार्थक करत असतो आमचा. पण आता करतोय अभ्यास तो. सुट्टी आहे बाबा. आता किती दिवस राहिले? 10-15 दिवस. जास्तीत जास्त 5 दिवस. जास्तीत जास्त 10-15 दिवस राहिले. आपण कसा अभ्यास केला पाहिजे? सारखं त्यांच्या मागं लागायचं आहे. अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. पोरं काय ऐकण्याच्या बाहेर आहे. अभ्यास करावा, वाचावं, लिहावं. परीक्षा आहे. वाच. हे हिंदीमध्ये कमी मार्क पडते ते वाच. काना मात्र चुकत असतो. हसायसारखं काय? तर मी जोक मारलाय. काय बोलते हसायसारखं? नाही, अशी पोरं आहेत. साध्या साध्या गोष्टी ना ते सिरियसली घेत नाहीत. आता शिकलं त्यांच्यासाठी चांगलं आहे. त्यांच्याच आयुष्याचं स्वतंत्र दिवस पर ये विद्यार्थी राष्ट्रीय त्योहारों पर चर्चा करते रहे हैं. झेलत बसलाय, खेळत बसलाय. त्याला तर काय नाही. 8वीला आहे घोडा. ती अभ्यास करावा असं काय नाही. आता 9वीला आणि 10वीला जाईल. पुढच्या वर्षी आता 9वीला मग 10वीला. किती हार्ड आहे अभ्यास, किती अवघड आहे. सॉल्व करत बसावं. हाय बाबा, आज सुट्टी, संडे आहे. जेवलंय खावलंय, आपलं आपलं होमवर्क कम्प्लीट करावं. असं नाही. सुट्ट्या असल्यावर 11ला उठायचं, 12ला आंघोळ करायची, 1ला नाश्ता करायचा. हे मुलांचं असते. असं शाळा असल्यावर तेवढं सकाळ उठायचं, पळायचं. असं आहे काम. परीक्षा चालू आहे बाबा, अभ्यास करावं. हाय आता 15 दिवसानं सुट्टीच पडणार आहे. मग खेळच खेळ आहे. पाहिजे ते खेळा. कॉकबॅट खेळा, भोवरा खेळा, बॅडमिंटन खेळा, बॅट बॉल खेळा, कॅरम खेळा. सर्व खेळच आहे. 2-3 महिना सुट्ट्याच आहे, सुट्ट्या. जेव्हा पाऊस चालू होतो जुलैमध्ये माझा बर्थडे. जूनमध्ये पाऊस चालू होतोय 15 तारखेला, तेव्हा ह्यांची शाळा चालू होते. आणि 15 जुलैला माझा बर्थडे. तिचा अवतार. आंघोळ केल्यापासून केसाला फणी लावावी, जरा तोंडाला पावडर लावावी. मी वाचत बसली मम्मी. तसलं काय नाही. मी वाचत बसली. मला अभ्यास खूप काय सुद्धा नाही. मी काही सुद्धा काय सुद्धा केस बांधावी. केस तर विसरताना एवढी रडते, एवढी रडते. प्रमाणाच्या बाहेर. तेल लावलं, तेल अशी पूर्ण बाटली वतायला होते डोक्यावर. काय बाई केसाचा कोण उताडा काढायचा? तू.
आता बाबा फ्री आहे, आपण अभ्यास नाही करत आहे, तर आपला तेल लावावं. मम्मी मला तेल लावून दे, नाही तर मी इचरायला लागल्या रडती. मग तिला लय लसत. मधला भांग पाडावा, दोन्ही साईडने, असे दोन्ही साईडने केस गळ्यात घ्यावा. गाईस बघा मी एवढं वाचते आणि गाईस थोडं 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 हळूहळू आपल्याला शांत बस मम्मी सण होईल तसं गुतडा काढावा. आता किती जटा झाले, कालपासून गळ्यात घेऊन बसलीस तू केस. मी एवढं वाचते आणि ती ढोल वाजवत बस. हा, तू त्याच्याकडे लक्ष ठेव आणि तो तुझ्याकडे लक्ष ठेवतोय, बास. हा, हेच काम करा तुम्ही. हा, तू कुठं चाललाय आता? हा, कुठं चाललाय तू? ही अशी मुलं आहेत. मुलांना सकाळी उठल्यापासनं जे तोंडाचा पट्टा चालू होतो ते रात्री 12 वाजता झोपूस तर ह्यांना गप्पा गप्पा गप्पाच करायचं. हा, पण आता लहान पण नाहीत, मोठं झालंय बाबा आपण. मम्मी त्याच्या हातात बघ गम आहे. आता आपल्याला बोलण्याची गरज नाही. आता आपल्याला समजतंय. आता आपण स्वतःहून वह्या कंप्लीट कराव्या, होमवर्क करावं, अभ्यास करावा, याद करावं, टेस्ट द्यावावी. काय गरज पडली बोलायची? त्यांना बोलायला लागते, अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा, तेव्हा ही लोक बुक काढते ती. अशी आहे ती ही लेकरं. कर, वाच हिंदी, वाच, याद आहे. वाच हिंदी. अरे झालं लगेच याद तिचं. झालं याद? हा, झालं का? हा, लगेच घे, लगेच घे. हा, बोल बोल बोल, पटकन मी घेते, घे. हा, बोल बोल बोल, काय बोल? हा, बोल काय? निम्नलिखित शब्दों का अर्थ लिखो. लगन, लगन प्रेम, अर्थक, बिना थके, प्रयास, कोशिश, स्वाधीन, आजाद, आजाद. आजाद, निम्नलिखित शब्द के समान अर्थ वाले शब्द लिखो. स्वतंत्रता, आजादी, निष्ठा, निष्ठा, लगन, सन्मान, आदर, दिवस. दिन. प्रश्न उत्तर असं नाही याद केलं, ह्याच्यात नाही प्रश्न. मग काय तू याद केलंस? हे पण याद आहे, सगळं याद आहे मला. हे पण याद आहे, हे पण याद आहे, हे पण याद आहे. आणि ते निबंध याद केलायस का? हा? बोल बरं, बोलू. बोल बोल बोल. बोल बोल, निबंध याद आहे ना? कुठला आहे? पेड़ पौधे. हा, बोल बोल. पेड़ पौधे, पेड़ पौधे, काय पेड़ हसायसारखं काय आहे ह्याच्यात? पेड़ पौधे, पेड़ पौधे हमारे जीवन के लिए पेड़ पौधे हमारे जीवन के लिए बहुत महत्व है। वह हमें शुद्ध हवा और ऑक्सीजन देते हैं। पेड़ों से हमें फल, फूल और लकड़ियाँ मिलती है। पेड़ हमें बारिश लाने में भी मदद करते हैं। पेड़ गर्मी कम करते हैं और छाया देते हैं। बरं, मला पक्षी ना और जे जानवर बोलते ना ते मला लिहून दाखव, लिहून दाखव बुक काय, नको. म्हणजे ध्यानात राहतंय. अरे मला याद आहे. याद आहे? मग मला टेस्ट दे. अरे मला नाही देत. हा, बघा ही अशी मुलं आहेत. अभ्यास म्हणलं जरा करा, याद करा, टेस्ट दे. मी बसले मम्मी, ना आता. काल मी एक गाणं बोललेले बरोबर. हा. मग मी तुला बोललेले की दुसरं गाणं कधी बोलायचं. मग मम्मी बोलली दुसरं गाणं दुसऱ्या टायमाला बोल. हा. मग आज दुसरं गाणं बोल. ठीक आहे. हा, आता तिचं गाणं ऐका. ए गाणं अरे ऐकायचं. ए वतन हमको तेरी कसम तेरी राहों में तू पण ये या जाकर side. या या ना. या. ए वतन असतोय. हमको तेरी कसम तेरी राहों में जा तक लुटा जाएंगे। फूल क्या चीज है तेरे कदमों पे हम बेटा अपने सरों की चढ़ा जाएंगे। ए वतन कोई पंजाब से, कोई महाराष्ट्र से, कोई यूपी से है, कोई
कोई बंगाल से, कोई पंजाब से, कोई महाराष्ट्र से, कोई यूपी से है, कोई बंगाल से। तेरी पूजा की थाली में लाए हैं हम, तेरी पूजा की थाली में लाए हम, फूल हर रंग के आज हर डाल पे, फूल हर रंग के आज हर डाल पे। नाम कुछ भी सही पर लगन एक है, जोत से जोत दिल की चढ़ा जाएंगे, ए वतन ए वतन। छान छान. बघा आदितीनं आणि सार्थक खाटावर बसलाय. आदितीनं सार्थकनं गाणं बोललेलं आहे किती मस्तपैकी ए वतनचं. आता स्वातंत्र्य दिवस असेल ना हाँ, तेव्हा बोल. 26 जानेवारी. अजून एक बोलू. हा तर राहू दे राहू दे. अभ्यासच कर, अभ्यास कर, याद कर, मला टेस्ट दे. काय नको देऊस. बस झालं आता. पुढच्या व्हिडिओ मध्ये. हा आता ते पुढच्या एक ब्लॉग मध्ये गाणे काहीच आदिती असंच सादर आम्ही करत ब्लॉग आहे. टाकत जाऊ आणि असंच आम्ही एक एक गाणं तुम्हाला बोलत जाऊ. आदितीचं एक एक गाणं आहे का. आता मी मम्मी फ्री एक आहे. स्टोरी सांगू. आता तिच्या तेल लावते जरा, ऐक. जरा चांगली केस ते चापून सोपवते जरा. टायमिंग बोलू. हा? गाईज एक मी तुम्हाला नको, स्टोरी नको, सांगते. story. अरे थांब, अजून खूप अभ्यासाचं बघ आता. टाइम अजून खूप बाकी आहे. बघा एक स्टोरी सांगते. एक हा. असतं हत्ती, हम्म. एक असतं हत्ती आणि एक असती मुंगी. हा ठीक आहे. मग काय असतं, हत्ती असतो ना, हत्ती तो आहे ना मुंगीला आहे ना परेशान करत असतो सारखा. आणि म्हणजे एक दिवस जंगलात हत्ती असतो. मग तो सगळ्यात मोठा प्राणी असतो. मग तो सगळ्यांना चिडवायचा की तुम्ही माझ्या एका हाताचे, तुम्ही माझ्या एका लाताचे. मग एक दिवशी त्यांनी मुंगीलाच असं चिडवलं. मुंगीला आला राग. मग जेव्हा हत्ती झोपलेला तेव्हा मुंगी हळूच त्याच्या कानात गेली आणि त्याला चावलं. आणि मग तो हत्ती एवढा ओरडायला लागला की माझा कान, मला दुखायला लागले. मग आपल्याला या स्टोरीवरनं हे कळतंय की कधी पण आपल्याला कुणाला पण कमी लेखलं नाही पाहिजे. कारण की छोट्यापैकी बडा धमाका हे कधी पण तुम्ही ध्यानात ठेवा. म्हणजे तिचं म्हणणं काय आहे, अक्कल बडी की भेस बडी, ह्याचा अर्थ हे होतो. हा बारीक आहे म्हणून ते काय असं त्याचं नाही. क्वेश्चन मला माहिती, अक्कल बडी की भेस बडी. मग काय याचा आन्सर आहे मम्मी? हा मग तेच आपण लहान आहे म्हणून सोडून टाकतोय, पण ते लहान पण लय हुशार असतं. लहान तोंडी मोठा घास असं म्हणतो ना, लहान आहे म्हणून सोडतोय, पण अरे तसं नाही. माझी एक म्हण आहे ती ह्याच्या रिलेटेड नाही. मी माझी स्वतः बघितली. अंगाला मागतो एक डोळा, देव देतो दोन हा, डोळा. ते आता एक 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 म्हणी बोलत बसले. तिचं जरा मी आता पेपर आहे सोमवारी, तिचं जरा मी टेस्ट याद घेते आणि जरा तेल लावते जरा डोक्याला त्याच्या, आणि जरा केस इचरते. गाईज हे बघ माझे केस किती किती गुत्ताळा झालाय. हा आता केस इचरायला लागली का ती नुसती वरडत असते. कालपासून तिला मी म्हणते ये बाई केसाला तेल लावू दे, जरा केस इचरू दे. पोरगी काय ऐकत नाही. चला आता गाईज तुम्ही तिचं ना सुट्ट्यामध्ये कुठं कुठे जाणार आहे ते पण कमेंट करून सांगा. कारण की सुट्ट्या लागल्यावर आम्ही गावाला जाणार आहोत आणि तुम्हाला खूप मोठा आम्ही ब्लॉग दाखवणार आहोत. गावाला काय असणार आहे, इमली लय ती पकवते आदिती. चला आता गाईज मी आता जरा तिचा अभ्यास घेते. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.